कमिशनर होते ना ते पुण्याचे आयुक्त किचनचं स्वयंपाकाची भांडी नाही. नमस्कार. तर हाच तो वाडा आहे, ऐतिहासिक वाडा, महात्मा फुले यांचा वाडा. तर माझं एक असं वैयक्तिक असं म्हणणं आहे की मत आहे माझं, आणि ते खरंच खूप छान मत आहे की महात्मा फुले एकदम भारदस्त आवाजाचे असावेत. त्यांचा आवाज तर मी ऐकला नाही, पण ते भारदस्त आवाजाचे असावेत आणि ताकदवर धैर्यष्ट अशी खतरनाक असावी. कारण असा धाडसी निर्णय घेणे त्या काळातला सगळ्यात धाडसी निर्णय कोणता असेल तर तो हा असेल. तर तो धाडसी निर्णय घेण्यासाठी ना महात्मा फुल्यांकडे नक्कीच त्यांच्या मनगटात ताकद होती भैया, कारण हे कोणाचं पण काम नव्हतं. आणि लवजे साळवे वस्ताद आहे, त्यांच्या तालमीत ते शिकलेले आहे. इथं तसा फोटो सुद्धा आहे तालीम करताना. आपण नंतर ते व्हिजिट पण करूया. तालीम अशीच आहे बरं का, जशी आहे तशीच तालीम आहे तिथं. आणि जर असा व्यक्ती उठून उभा राहतो अशा काळात, ज्या काळात म्हणजे फारच वेगळी अवस्था होती, ती आपण बोलू शकत नव्हतं. आणि रूढी परंपरा हे फक्त इतिहासातला शब्द झाला मॅडम, पण खरी सत्ता होती उच्चवर्णीय यांची. ते म्हणतील तो कायदा होता आणि रूढी ते म्हणतील ते होत्या. आणि अशा काळात एक माणूस उभा राहतो जो स्वतः शिकतो, आपल्या पत्नीला शिकवतो. पत्नी सुद्धा किती मोठ्या मनाची असेल सर, फार फार म्हणजे शब्दच नाही, अपुरे पडतात शब्द. आणि त्यांनी अशा प्रकारे ह्याच त्या वास्तव्यात त्यांनी काम केलं असेल. अनेक लोकांना इथं पुरावे आहेत, तुम्ही पाहिलं असेल फोटोमध्ये, की अनेक लोकांना जेवण वगैरे त्यांनी दुष्काळ पडला असताना त्यांनी हे केलं. अगदी बरोबर. ठीक आहे. तर मग मला असं विचारायचं की म्हणजे आता तुम्ही तरुणांना काय संदेश देऊ शकता याबद्दल? तरुणांनी ना फार बारीक अभ्यास करावा. म्हणजे ज्या आज गोष्टी दिसतात ना त्याला आहे ना डोळसपणे पाहू नये. माझं तर असं वैयक्तिक मत आहे, हे मी स्वतः पाळतो बरं का मॅडम, मी असं म्हणायचं म्हणून सांगत नाही. एखादी गोष्ट दिसते आपल्याला, हा फोटो दिसतोय, मी ना हा पाहतोय की या फोटोमध्ये वरात चालू आहे आणि महात्मा फुलेचा अपमान असं दाखवलेलं आहे चित्र. तर मी हे ना मानूच शकत नाही हे फोटो दिसतंय खरं म्हणून. त्यात अनेक गोष्टी असू शकतात, याचे त्यांचे मित्र दिसतात, अनेक अँगल असतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा अनेक अँगल असतो, वेगळा अँगल असतो. प्रत्येक अँगल आहे ना मुलांना तुम्ही कसोटीने प्रयत्न करा की प्रत्येक अँगलला आहे ना तुम्ही एक अँगल नाही नका बघू. हा महात्मा फुलेंचा वाडा आहे. जसं मी मगाशी तुम्ही मला प्रश्न सांगितलं, एकदम ह्यांनी परफेक्ट सांगितलं की हा हातिमा शेख यांचा वाडा आहे. पण मी त्यांना काउंटर क्वेश्चन केलं, मी त्यांना ना खोटं ठरवलं नाही, मला माहिती होतं, तर मी खोटं ठरवलं नाही. पण एक विचारायचं होतं की ज्या वेळेला तुम्ही तिथे विचारलात की विद्यार्थ्यांनी विचारलं ना तुम्हाला की बाबा की हा वाडा म्हणजे फातिमा शेख यांचाच होता, पण नंतर तुम्ही सांगितलं की नाही, तर मग त्याबद्दल तुम्ही काय त्याबद्दल मला तुम्ही सांगा. प्राध्यापक हरी नरके यांचं पुण्यामध्ये असताना वाडिया कॉलेजला असताना मी त्यांचे भरपूर लेक्चर ऐकले. त्यांचे लेक्चर आम्ही स्वतः आमच्या केडगाव, आमच्या कॉलेज जिथं मी शिकलो, सुभाष बाबुराव कुलबी महाविद्यालयात, तिथं त्यांना आमंत्रित केलं होतं आम्ही. त्यावेळेस मी NSS प्रमुख असताना. आणि मग त्यांच्याकडून मला त्यांची आवड झाली. मग त्यांचे मी प्रत्येक पुस्तक वाचले. आता जे महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले खंड आहेत ना फुले यांच्या जीवनावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर, तर ते सर्व आहे ना हरी नरकेंनी संकलित केलेले. त्यांनी इंग्रजांची ट्रेजरच तपासलेले आहेत, ओरिजिनल पुरावे पाहिलेले आहेत, हँडरायटिंग वगैरे ज्योतिराव फुलेंची सर्व पाहिलेली आहेत. तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकलो, कारण ते ना अगदी एक प्राथमिक साधन आहे. हा छोट्या ह्यातून ते वरती गेलेले. तर अशा प्रकारे मला यांचं थोडं माहिती झालेली. आणखी विचारा तुम्हाला काही. त्याच्यानंतर एक विचारायचं होतं की म्हणजे जे आता विद्यार्थ्यांना म्हणजे फुले अजून समजत नाही आहेत, तो फार म्हणजे घनिष्ठ प्रश्नच आहे प्रत्येकाला लागलेला. तर फुले म्हणजे जर आपल्याला विद्यार्थ्यांना जर समजवायचं असेल तर नेमकं म्हणजे आपल्याला फुले जर समजवायचं असेल तर कशा पद्धतीने समजवू शकता? फुलेंना अगदी मी सांगू का, लहान मुलांना आहे ना रामायणाच्या गोष्टी फार आवडायच्या. मी लहान असताना बालमित्र पुस्तक होतं आपल्याला, त्यात गोष्टी असायच्या शिवाजीराजांच्या ह्या त्या अशा चित्राधार आहे. तसं महात्मा फुलेंचं बालमित्र या अजून पण आहे ती संस्था, त्यांनी छापावा. एक धडा तरी असावा जो लहान मुलांना आपण समजावू शकतो. मी माझ्या लहान मुलांना समजवतो, अरे फुलेसारखं वाग, फुलेसारखं असाच सर,
धट्टपुष्ट आणि आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सारखं व्हा असं सांगतो मी मुलांना. आणि दुसरा असा म्हणजे बराच असं म्हणजे फार लोकांचा गैरसमज आहे की म्हणजे महात्मा फुलेंनी ख्रिस्ती मिशनरीच्या माध्यमातून त्यांनी ते अध्ययन केल्यामुळे त्यांच्यावरती म्हणजे बहिष्कार टाकण्यात आला. पण ख्रिस्ती धर्म ख्रिस्ती धर्म जो आहे त्या ख्रिस्ती धर्माच्या विषयी आणि फुल्यांचं म्हणजे नेमकं काय म्हणजे जे ख्रिस्ती धर्म जो आहे अगदी अगदी बरोबर सांगतो. त्यांचा एक लहानपणीचा प्रसंग आहे. या वाड्यात असताना लहान असताना ज्योतिराव फुले त्यांची एक मैत्रीण होती, तिचं नाव नाही मला माहीत. एक मैत्रीण म्हणण्यापेक्षा शेजारीला एक मुलगी होती, तिचं लग्न झालं होतं एका म्हाताऱ्या माणसाशी, कदाचित माळी समाजाचीच असावी, आजूबाजूची असावी. तर तिचं लग्न ती विधवा झाली नंतर आणि ती घरी आली. त्यावेळेस तिला पूर्वीच्या नियमानुसार तिला एकदम वाळीत टाकण्यात आलं, तिला जेवण देत नसे असं. हे महात्मा फुलेंनी जवळून पाहिलं. हे सुद्धा मी वाचलं बरं का मॅडम. आणि ते मला खूप त्यावेळेस वाईट वाटले म्हणजे वाचताना. आणि त्यावेळेस त्या मुलीने म्हणजे मधला काळ गेला अधुरी म्हणजे ब्लाइंड आहे थोडक्यात. मधला काळ ब्लाइंड आहे 1-2 वर्षाचा. ती मुलगी गायब होते म्हणजे नाहीशी होती. महात्मा फुले सुद्धा त्यांच्या कामात शाळेत व्यस्त असायचे, कॉलेजमध्ये जात होते त्यावेळेस मला वाटतं. आणि त्यावेळेस ती मुलगी ख्रिश्चनांच्या मिशनरीमध्ये आढळली ज्योतिराव फुलेंना. तर ज्योतिराव फुलेंनी तिथं तिची विचारपूस केली की हे असं कसं घडलं. त्यावेळेस मला वाटतं ज्योतिराव कॉलेजमध्ये नसावेत, एक प्रायमरी शाळेत असावे असं वाटते. आणि त्यावेळेस मग त्यांना तिथं त्यांची ओळख झाली त्या मिशनरींशी, लोकांशी, त्या मुलीच्या संदर्भात. आणि मग तिची प्रगती पाहिली त्यांनी, ती काम कशी करते. मग ते म्हटले हे जर असं होऊ शकतं तर असं होऊ पण शकतं ना. आणि इतर सगळे रस्ते तर खुले होते. मग त्यावेळेस त्या हुशार माणसाच्या लक्षात तेच आलं असेल की आपण मिशनरीचं पण थोडासा हे करावं. पण ते धर्म ठीक आहे, ते धर्म मानतच नव्हते. आता मी जर मला विचारलं मी धर्म मानत नाही, पण काय मिशनरी धर्म काय हा धर्म काय इक्वल आहे. विषय मांडला बरोबर की ज्या वेळेला म्हणजे महात्मा फुलेंनी ज्यावेळेला जो ख्रिश्चन अभ्यास केला अगदी बरोबर की त्याच्यामध्ये त्यांच्या ते संपर्कात आले, त्याच्या संपर्कात आले, वाचण्यात आले. त्याच्यामध्ये त्यांना काय मिळालं की म्हणजे प्रेम वगैरे आणि प्रत्येकाला समानता एकत्र घेतलं पाहिजे असं त्यांचं विचारधारा होती. अगदी बरोबर. पण ते काय त्याच्यामध्ये जास्त काळ राहिले नाही ख्रिश्चन मिशनरीमध्ये म्हणजे तसं नाही म्हणता येणार. त्यांचा संबंध अनेक इंग्रजी अधिकाऱ्यांशी होता. पुढे तर खूपच आला कारण ते पुण्याचे कमिशनर झाले. त्यावेळेस अनेक म्हणजे काही चांगल्या निर्णय घेण्याच्या वेळेस अनेकांचा संबंध आला. त्यांचे सेकंड गुरु आपण म्हणू शकतो, फर्स्ट गुरु नाही म्हणू शकत. पण ते मिशनरीचे शिक्षक होते. त्यांनी त्याला इंग्रजी शिकवलं. नंतर ज्यावेळेस त्यांची प्रायमरीचं शिक्षण बंद झालं त्यावेळेस ते मिशनरी शिकले ना महात्मा फुले. हे म्हणजे अधोरेखित आहे. तर त्यावेळेस त्यांचा अनेकांशी संबंध आला. त्यांच्यातली महात्मा फुलेंच्या जीवनचरित्रात म्हणजे ह्या गोष्टी मला प्रकर्षाने जाणवती की त्यांना मिशनरीचा थोडासा इफेक्ट होता, म्हणजे प्रभाव होता. कारण इकडं तर काहीच असं प्रभाव वाटावा असं काहीच वातावरण नव्हतं आजूबाजूला. अगदी बरोबर. मग तिकडून त्यांना प्रभाव वाटणे साहजिकच होते. पण ते जास्त ओढून नाही गेले कारण त्यांचा IQ लेवल फार छान होता. असं IQ लेवल आहे ना आजच्या काळात फार कमी आहे IQ लेवल. त्यानंतर मग त्यांनी मग ती जी सत्यशोधक समाजाची स्थापना ती एक संघटना केली की इंग्रजांचं रजिस्टर केलं की रजिस्ट्रेशन असावा, एक नियोजनबद्ध असावा. त्यासाठी तो समाजाची स्थापना केली, त्याला अध्यक्ष वगैरे केलं. नंतर अध्यक्ष म्हणजे त्या म्हणजे महात्मा फुले कधी अध्यक्ष नाही राहिले मॅडम. म्हणजे सुरुवातीच्या काळी राहिले असतील पण जास्त काळ आहे ना इतर लोक राहिले. मग त्यांचे हे जो वाडा आहे ना या वाड्यात अनेक लोक असायचे, अनेक मुलं असायची. अगदी जसं म्हणजे काही लेखक आहेत. महात्मा फुलेंचा एक चित्रपट आहे बघा, प्रकेयात्रेंनी किंवा मला त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा भूमिका केली असेल. पण तो ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर मी तो पाहिला आहे. प्रकेयात्रे मला वाटते त्यांनीच केलेलं आहे. हा कारण पण त्या उद्घाटनाला आंबेडकर आले होते आणि काय नाही पाटील पण होते. हा पाटील त्यांचे सत्यशोधक समाजाचे लोक होते बरेच. इथं काही इमेजेस आहेत सत्यशोधक समाजाचे, काहींचे नाही आहेत तिथे, म्हणजे सगळ्यांचे नाही आहेत. बाकीच्या मी काय म्हणतो की म्हटलं आपण फोटो घेऊया. चालेल या बाई. हा बोला की सर.
एक प्रश्न विचारायचा आहे की आता आपल्या या ठिकाणी रसिका लोकरेनी मॅडम आहे की मॅडम मला एक सांगा की महात्मा फुलेंचं हे जे कार्य आहे ते कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, प्रत्येकाकडे कसं कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे, तुम्ही सांगू शकता का? ॲक्च्युली आत्ताची जी तरुण पिढी आहे हां. त्यांनी वाचन केलं पाहिजे, कारण मोबाईलच्या दुनियेमध्ये मुलांचं वाचन फारच कमी होत चाललेलं आहे. आणि जर तुम्ही आत्ता जर वाचन केलं नाही तर जो इतिहास आहे, जो घडलेला आहे, जो तळागाळातील लोकांनी घडवलेला आहे, तो हळूहळू कालबाह्य होणारच आहे. त्यामुळे तुम्ही वाचन करा, मी हेच सांगेन. ही होती आपल्या महात्मा फुले या वाड्यातील आत्ताच्या तरुणांनी दिलेली माहिती आहे. हीच माहिती प्रत्येक तरुणांकडे गेली पाहिजे. प्रत्येक जो तरुण आहे तो फुलेमय झाला पाहिजे. आणि मी आज या निमित्ताने सरांना विनंती करतो, मॅडमना विनंती करतो, महात्मा फुलेंचं जे मी बालमित्र टाईप असावं, हां. अगदी तुम्ही ना तसं करावा, कवितेच्या रूपात का व्हायना पण करावं सर, जेणेकरून लहान मुलांच्या ना अगदी हृदयात घर झालं पाहिजे. आज लहान मुलांना आताच मॅडम जसं म्हटल्या की मुलांना आंबेडकर माहिती नाही, त्यांच्या मनात इमेजच तयार झाली नाही मॅडम, जे आपल्या मनात झाली आपल्या लहानपणी. अगदी बरोबर सर, अशी इमेज तयार व्हावी. लोक आहेत ना, हां. ते जे त्यांच्यामध्ये कार्टून्स असतात, आपले हे रिपोर्टर्स वगैरे असतात, तर त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे असं दाखवता, ते का दाखवतात? ती लोक काय बोलली की आमच्याकडे शिवाजी महाराज, आंबेडकर यासारखे लोक होऊन गेली नाहीत की ज्यांनी इतिहास घडवला, त्यामुळे आम्हाला हे असे कार्टून्स मुलांना रमवण्यासाठी दाखवावे लागतात. आणि आपल्या इतिहासात घडलेला आहे, आपल्या मातीमध्ये थोर घडलेले आहेत, पण आपण मुलांना आपलं कार्टून्स दाखवतो. अगदी बरोबर. तर आजच्या निमित्ताने मी सांगेल सर, सरांची सगळी निगेटिव्हिटी दूर असू द्या आणि पॉझिटिव्हपणे ना या वास्तूसमोर आपण बसूया आणि पॉझिटिव्हली मॅडम, हां. मुलांना नाही माहीत ठीक आहे, थोडंसं ओके, पण माहिती व्हावं ह्यासाठी पॉझिटिव्हपणा. येस, थँक्यू. सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही जो वेळ दिला, सरांनी माहिती दिली, आपण त्यांचं पण अभिनंदन करूया. मॅडम पण फार दुरून आलेले, मुंबईवरून आलेले आहेत, आपण त्यांचं